मित्रांनो, वरील गणित हे SSC CPO ला आलेलं आहे. तर बघा गणित काय म्हणते, 255 मीटर लांब ट्रेन 72 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. 745 लांबीचा प्लॅटफॉर्म ती किती वेळात ओलांडेल? बघा आपल्याला सोपं विचारलं, आपल्याला टाइम विचारलाय. बघा आता ही काय, आता ही ट्रेन आहे आपली, ही समजा ट्रेन आहे. ते काय म्हणते, ट्रेन हा प्लॅटफॉर्म आहे बरोबर. हा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल? तर बघा ह्याची कन्सेप्ट काय, आता यात अंतर किती असतं बघा. स्वतः ओलांडणं म्हणजे काय असतं, ट्रेनचं जे बॅक एंड आहे ते इथं गेलं पाहिजे, कुठं इथं गेलं पाहिजे, म्हणजे ओलांडणं झालं. म्हणजे अंतर ॲक्च्युअली किती ट्रॅव्हल झालं बघा, इथपासून म्हणजे ह्या टोकानं बघा, इथपासून ते इथपर्यंत, पुन्हा इथून इथपर्यंत, म्हणजे ट्रेन काय अंतर झालं, ट्रेनची लांबी पण झाली आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी झाली. ही ट्रेनची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी हे एकूण अंतर झालं. तर बघा टाईम बरोबर काय असतं, एकच सूत्र आपण टाईम बरोबर काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड असतं बरोबर आहे. बघा डिस्टन्स किती, आता दोघांची बेरीज करायला लागणार आपल्याला, ट्रेनची पण आणि प्लॅटफॉर्मची पण. किती, 255 अधिक 745, आणि ही किती दिली, आपली स्पीड किती दिली, 72 किलोमीटर पर आवर. पण आपला जो अंतर आहे ते अंतर आहे मीटरमध्ये, मग स्पीड पण आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल. म्हणजे काय, 5 × 18 बरोबर. तर बघा 18 × 18, 18 × 72 बरोबर. 255 आणि 745 येतं, किती येतं बघा, हे येतं 1000, त्यानंतर खाली 4 × 5 = 20 बरोबर. तर बघा ही किती येतं, 20 × 1 = 20, 20 × 5 = 100 आणि 0, म्हणजे किती आलं, 50 सेकंद. म्हणजे टाइम किती आला, 50 सेकंद.